नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर पाऊस काही चालूच राहील, या पावसासोबत आजचा व्हिडिओ मी इथेच चालू करते। तर सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सर्व कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता सकाळ सकाळ सगळं काम आवरलं होतं माझं, अनुला स्कूलला सोडवायचं होतं, त्यानंतर माझ्या फ्रेंडसोबत हे पुढे जायचं होतं मला। आता ते काय काम आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतेच, पण त्याआधी टास्क म्हणजे लहान मुलांचे केस विंचरणं, म्हणजे ते अजिबातच शांत थांबत नाही। आता बघा ना, हिचं पहिल्यांदाच ग्लास घेऊन असं काय करत होती काय माहिती। आता हे व्हिडिओ जर तिला मोठी झाल्याच्या नंतर तिला दाखवेन ना, तेव्हा त्याला खूपच हसू येईल। तर त्यामुळे एक व्हिडिओ बनवण्याच्या मागचा हेतू म्हणजे आपली आठवण पण राहते, आपण त्या टायमाला हे करत होतो आणि एक म्हणजे छान वाटतं। आणि आपले यूट्यूबचं काय चालूच आहे। तर तुम्हाला माझे डेली रुटीनचे व्हिडिओ पाहायला आवडतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। क्लिनिंगचे वगैरेच आवडतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्या प्रकारे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन। तर इथे माझं चाललं होतं अनुच्या 2 पोनी घालायच्या, पण तिला ते हालायचं होतं, नाचायचं होतं, ते सगळं सोबतच करायचं होतं। तर त्यामुळे जशा आल्या तशा केल्या आणि नंतर माझं पण आवरून घेतलं, कारण अनुला स्कूलला सोडायचं होतं, त्यानंतर आम्हाला पुढे जायचं होतं। बघा ना किती गोड दिसते, सेम माझ्यासारखी दिसते का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। म्हणजे लहानपणी तर सेम माझ्यासारखी दिसत होती 1 वर्षापर्यंत, पण आता 3 वर्ष झाले आहे। मग आता थोडीशी नाही, म्हणजे थोडंसं असं बदल होत राहतो ना मुलांच्या चेहऱ्यामध्ये, आणि आपण रोज पाहतो त्यामुळे आपल्याला कळत नाही की कोणासारखी दिसतात। पण कोणी पण भेटलं ना की म्हणतात हां तुझी मुलगी तुझ्यासारखी दिसते सेम। आणि माझी मज्जा बघा, मी किती वेळ जवळजवळ 10 ते 15-20 मिनटं मी हे टोपण खोलत होते, गंधाचं पण मला शेवटीपर्यंत खोललंच नाही ती, आणि नंतर कसं बसं म्हणजे शेवटच्या स्टेजला पार खोललं। आता इथे मी देवपूजा वगैरे करून घेतली, कारण सकाळचं सगळं आवरलं होतं ना, अंघोळ वगैरे केल्याच्या नंतरच देवपूजा करते। आणि अनुचं हे रोजचं आहे बरं का, मी पाया पडले की हिला असं दंडवट घालून पाया पडावं लागतं, म्हणजे तिचं रोजचं आहे। तिला खूप आवडतं असं झोपून असं पूर्ण दंडवट घालून पाया पडणं, आणि थोड्या वेळ बसते, थोडंसं ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ असं तिचं म्हणणं चालू असतं। जसं आपण करू ना तसं मुलं करतात, पाहतात, त्यामुळे मुलांसमोर तरी आपण नीट वागलं पाहिजे। तर मग माझ्या फ्रेंडचा तर नंतर कॉल आला, मग ती म्हणली जाऊ आपण, माझं काम आहे थोडंसं पुढं ब्लाऊज वगैरे स्टिच करायला टाकायचे होते आणि साडीला पिको फॉल वगैरे करायचं होतं। मग तिच्यासोबत जायचं म्हणल्यावर म्हणजे पुढं जायचं होतं आणि स्कूल काय अलीकडेच आहे, मग त्यामुळे थोडासा दुसरा ड्रेस घालावं म्हणलं, इतक्या लांब असं शॉर्टमध्ये नको वाटतं, कारण इकडे कसं प्रोफेशनल थोडंसं राहावं लागतं। मग दुसरा ड्रेस घातला। हा पण ड्रेस मी मिंत्रावरून मागवला होता, कसा आहे हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि जर तुम्हाला काही याची लिंक वगैरे पाहिजे असेल तर मला कमेंट करा की लिंक म्हणून, मी तुम्हाला लिंक देईल याची। तर मी फक्त ॲलोवेरा जेल लावते सकाळचं दुपारचं, म्हणजे कधी पण ॲलोवेरा जेल हे माझं असतं, सकाळी लावलं की डायरेक्ट संध्याकाळीच लावते झोपण्यापूर्वी, किंवा कधी कधी झोपण्यापूर्वी पण राहत नाही लक्षात, मग सकाळचं मी लावते आणि दुसरं काही चेहऱ्याला आपल्याला अप्लाय करत नाही। आता इथे मी थोडीशी लिपस्टिक लावली, पण अनु लगेच पळत आली की मला पण लाव म्हणून, म्हणजे मी काय लावलं ना तिला लगेच लागतं। आणि टिकली, बस एवढाच माझा मेकअप असतो, सिम्पल आणि स्वीट म्हणजे बऱ्यापैकी, म्हणजे एवढाच साधा सर्व मेकअप असतो। आता बघा माझं इथं आवरून झालं आहे, अनुचं पण आवरलं। आता आम्ही नंतर लगेचच जाणार होतो, पण तेवढं दूधवाल्याचा फोन आला की दूध आलं आहे। आम्ही असं गावाकडून दूध मागवतो, कारण तिकडे असं ओरिजिनल दूध भेटतं, इकडं एवढी भेसळ असते, म्हणजे पूर्ण पाणीचं का ते कळत नाही। आणि मी मग आता जायचं होतं, लगेच निघायचं होतं, त्यामुळे मग फ्रीजमध्ये तसंच ठेवलं, म्हणलं आल्याच्या नंतर हे तापवता येईल। आता बघा इथे आम्ही चाललो आहे, माझी फ्रेंड, मी आणि अनु। पहिलं तर तिला आम्ही स्कूलला सोडवलं आणि त्यानंतर आम्ही दोघी पुढे गेलो। तिकडे जाताना एवढा छान व्ह्यू होता ना की काय सांगायचं। आणि जाताना बघा हे फिश टँक भेटले, म्हणजे किती छान आहेत ना, मला घ्यायचे होते, पण कसं गावाला गेल्याच्या नंतर इकडे कोण त्यांना लक्ष देणार वगैरे, एकदा झाडांनाच बळ असं इकडे तिकडे ठेवावं लागतं, मग यांना कोण लक्ष देणार, त्यामुळे नको वाटतं। नाही तर मला एवढी आवड आहे ना, खूप जास्त आवड आहे मला, म्हणजे खूप जास्त, मी सांगू शकत नाही शब्दात, एवढी आवड आहे मला। मग त्यांना थोडंसं त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले, म्हणजे थोडंसं असं टाईम त्यांच्यासोबत घालवलं की मला बरं वाटतं तेवढंच। आणि हे 450ला एक असं फिश टँक सगळं फिशसोबत असं देत होते। हे रिजनेबल प्राईसमध्ये आहे की थोडंसं महाग आहे, तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला त्याचं एवढं छान इथे वातावरण होतं, म्हणलं चला चला इथं फोटो काढूत, पण तिथे मला असं गोमसारखं दिसलं ना, एवढी घाबरली मी, चल म्हणलं नाही फोटो काढायचे। वरून बघा तिथे छोटासा धबधबा आहे, आता इकडे थोडासा पाऊस कमी झाला आहे त्यामुळे वाटत नाही आहे, म्हणजे तिथून जास्त पाऊस आला की जास्त पाणी वरून येतं, एवढं छान सुंदर तिथं व्ह्यू तयार होतो ना, खूपच छान। आता ही नवीन ट्रेंडिंग साडी हिनी पण घेतली होती, आणि ही एक साडी, मग 2 साडीला पिको फॉल आणि ब्लाऊज वगैरे स्टिच करायचं होता, मग त्यासाठीच आम्ही इथं आलो होतो, माप वगैरे घेतलं त्यांनी। आणि त्यानंतर ती इकडेच राहत होती, म्हणजे जिथं आम्ही स्टिच करायला आलो ब्लाऊज तिथे, मग तिथे त्यांच्या म्हणजे आधीच्या घरी, म्हणजे आधीचा फ्लॅट होता तिथे आम्ही गेलो, त्यांनी छान चिवडा वगैरे खायला दिला आणि
मग तेच खात होतो आम्ही, चहा वगैरे पिलो. नको म्हणत होतो पण त्यांनी बळच पाहुणचार केला. आणि इथे तर बघा त्यांच्या घरी एवढं सुंदर असे पॉट होते ना, किती छान आहेत हे. म्हणजे माझी खूप इच्छा आहे की असे मी घेईन ते नक्की 100% घेणार. आणि एक स्टॅच्यू पण खूप छान होता, खूप म्हणजे खूप छान. आणि इकडे वातावरण तर बघा किती सुंदर आहे वातावरण, म्हणजे कोकणातलं वातावरण ना एक नंबर आहे, खूप छान. आणि इकडे भात हा म्हणजे भात शेतीच असते ना इकडे, तर थोड्याशा कटिंग्स वगैरे घेतल्या. आणि आल्याच्या नंतर माझा व्हिडिओ मी असं दुसऱ्या मोबाईलला लावून पाहत होते की कसं वाटते. मग खूप छान वाटतं आपला व्हिडिओ असं पाहायला. आल्याच्यानंतर दूध वगैरे तापवून, पाऊस तर काही कंटिन्यू चालूच होता, कंटिन्यू चालू होतं. बरं झालं आणि असं बेडवर झोपून असा व्ह्यू आहे बाहेरचा, म्हणजे कंटिन्यू पावसात दिसतो म्हणजे दिसतो. ॲक्च्युली मी चहा पित नाही, पण हे बघा वातावरण किती सुंदर झालं ना, एवढं छान पाऊस. मग त्यामध्ये कधी कधी इच्छा होते मग घेऊन टाकते. तर बघा या पावसासोबत पण चहा पिला. इकडे रायगडला कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यूवर. कोकण म्हणलं की पाऊस काही येतोच. तर आता अनुच्या झोक्यावर मी बसले, कारण हा झोका ना आम्ही असं पूर्ण दाव्याने त्याला विणला आहे, छान मोठ्या दाव्याने. त्यामुळे आम्ही पण बसू शकतो, छान असा पसरट केला आहे. त्यामुळे आता आम्ही सगळे बसतो. या दोघांचा स्टडी चालला आहे. चला, या छान चहासोबत आणि या छान वातावरणासोबत आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू उद्या, बाय.